लाडक्या भावांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आजच मुख्यमंत्री साहेबांनी एक मोठी घोषणा केली आहे. लाडक्या बहिणीबरोबर लाडक्या भावांना पण आता या ठिकाणी प्रत्येक महिन्याला पैसे भेटणार आहेत. तर लाडक्या बहिणीपेक्षा पण जास्त स्वरूपाचे पैसे लाडक्या भावांना भेटणार आहेत. तर जे कोणी लाडके भाऊ असतील, काय काय पात्रता आहे, फॉर्म कसा भरायचा, किती रुपये भेटणार, सगळ्या गोष्टी सांगणार आहे. तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचे की तुम्ही पात्र आहात का नाही. जर पात्र असाल तर फॉर्म कसा भरायचा ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी सांगायचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. खूप छान छान स्वरूपाची माहिती तुम्हाला मी देत आहे. बघा, आजच या ठिकाणी लाडक्या भावांचं काय शिंदे साहेबांनी सांगितले. आता त्यांच्यासाठी पण एक मोठी घोषणा त्यांनी केलेली आहे. काय घोषणा आहे तुम्हाला आता दाखवतो. चला बघा, लक्षात घ्या लाडक्या भावांनो, तुमच्यासाठी योजना काढलेली आहे. तर योजना काय आहे बघा, चला. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता लाडक्या भावांना योजनेचा कोणाला फायदा होणार आहे. तर लक्षात ठेवा, 12वी उत्तीर्ण, 12वी जर तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्हाला किती रुपये भेटणार आहेत बघा, 6,000 रुपये. लक्षात ठेवा, 12वी जर उत्तीर्ण असाल, 12वी जर तुम्ही पास असाल तर तुम्हाला 6,000 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत. लक्षात घ्या. जर तुम्ही डिप्लोमा झालेले असाल, डिप्लोमा जर तुमचा डिप्लोमा कंप्लीट असेल तर तुम्हाला 10,000 रुपये भेटणार आहे डिप्लोमा वाल्यांना. आणि जर तुमची डिग्री झाली असेल, पदवीधर असाल तुम्ही, तर तुम्हाला 10,000 रुपये. याच्यात अजून वाढ होणार आहे. मुख्यमंत्री साहेबांनी ते पण सांगितलंय, याच्यामध्ये अजून वाढ होणार आहे. असे 3 स्वरूपाचे टप्पे आहेत. लक्षात ठेवा. कोणता कोणता टप्पा आहे? पहिला 12वी पास, दुसरा आहे डिप्लोमा पास, आणि तिसरा आहे तो म्हणजे डिग्री पास. आता बरेच भाऊ म्हणत असतील की सर, आम्ही डिप्लोमाला फॉर्म तर भरलाय, मग आमचा डिप्लोमा अजून निघाला नाही, मग आम्ही काय करायचं ते पण तुम्हाला सांगतो. लक्षात घ्या. सगळ्यात गोष्ट पहिली, 12वी जर तुम्ही पास असताल तर 6,000 रुपयाचा महिना तुम्हाला चालू झालेला आहे. कशा स्वरूपात? आता लक्षात घ्या, काय काय पात्रता याची आपण आता ती बघूया. नेमकी पात्रता काय आहे या योजनेची, तुम्हाला पैसे कसे भेटणार आहेत ते बघूया. आता बघूया पात्रता काय आहे. तर सगळ्यात पहिली पात्रता तुम्ही म्हणजे महाराष्ट्राचे तुम्ही तरुण असायला पाहिजेत. महाराष्ट्रामध्ये म्हणजे एक सोप्या भाषेत तुम्ही महाराष्ट्रात राहणारे, तुमचं रहिवासी काय असायला पाहिजे, महाराष्ट्र असायला पाहिजे. सोप्या भाषेमध्ये तुमचं वय किती असायला पाहिजे, 18 पेक्षा जास्त आणि 35 वयापर्यंत. 18 पेक्षा जास्त आणि 35 वयापर्यंत तुमचं जर वय असेल तर तुम्हाला ह्या योजनेचा फायदा भेटणार आहे. पुढचं आहे बघा, शैक्षणिक पात्रतेचे 12वी पास असायला पाहिजे, नंतर तुम्ही डिप्लोमा पास असायला पाहिजेत आणि डिग्री पास असायला पाहिजेत, पदवीधर असायला पाहिजेत. तर या 3 गोष्टी आहेत. नंतर चौथी गोष्ट आहे, शिक्षण सुरू असणाऱ्या तरुणांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. लक्षात घ्या, जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांनाच फक्त योजनेचा फायदा होणार आहे. जे अजून शिकत आहेत, सर आम्ही 12वी पास झालोय, आम्ही आता डिग्रीला डिप्लोमाला आहेत, मग आमचे पैसे भेटतील का? नाही. तुम्ही जर शिकत असाल तर तुम्हाला पैसे भेटणार नाही. जर तुमचं शिक्षण पूर्ण झालंय आणि तुम्ही बेरोजगार असाल तरच तुम्हाला या योजनेचा फायदा होणार आहे. वय तुमचं असायला पाहिजे 18 ते 35 वय, बरोबर. 12वी पास असायला पाहिजे, डिप्लोमा पास असायला पाहिजे, डिग्री पास असायला पाहिजे, आणि तुम्ही काय असायला पाहिजेत, बेरोजगार असायला पाहिजेत. म्हणजे तुम्हाला दुसरं काम वेगळं करता येणार नाही. जर ह्या गोष्टी असतील तरच तुम्हाला योजनेचा फायदा होणार आहे. नंतर बेरोजगार तरुणांना या योजनेचा फायदा मिळेल. मी आताच तुम्हाला सांगितलं बघा, बेरोजगार तरुणांना याचा फायदा मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, लाडक्या बहीण योजनेमध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम याच्यामुळे झालेला आहे, आधार कार्ड बँकेला जोडलेलं नाहीये, सीडिंग केलेलं नाहीये, लिंक केलेलं नाहीये, म्हणून बऱ्याच ताईंना पैसे भेटले नव्हते. तर तुमच्यासाठी पण हीच गोष्ट लागू होणार आहे. जर तुम्ही योजनेचे फायदा घेणार असाल तर तुमचं बँक अकाउंट असायला पाहिजे. तुमच्या आधार कार्ड नुसार तुम्हाला बँकवर काय करावं लागेल, तुम्हाला सीडिंग करून घ्यावं लागेल, जोडून घ्यावं लागेल. तुम्हाला आधार कार्ड काय करावं लागेल, बँकेबरोबर जोडून घ्यावं लागेल, तरच तुम्हाला त्याचे पैसे भेटणार आहेत. तुमचं अकाउंट सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे डीबीटी अकाउंट असायला पाहिजे. डीबीटी म्हणजे काय, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. तुम्हाला जर सरकारच्या योजनेचा फायदा मिळत असेल तर हे अकाउंट आधार कार्डला तुम्हाला जोडून घ्यावं लागणार आहे. तुम्हाला ते माहीत नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की डीबीटी अकाउंट कसं बनवायचं. त्याच्याबद्दल तुम्हाला सविस्तर सांगतो. फक्त कमेंट बॉक्समध्ये सांगायचं मला की सर आम्हाला हे
डीबीटी अकाउंट माहीत नाहीये त्याच्याबद्दल माहिती द्या. मी तुम्हाला कमेंट बॉक्स तुम्हाला उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. फक्त कमेंट बॉक्समध्ये मला सगळ्यांनी सांगायचं आहे. चला आता बघा, म्हणत असाल की सर ह्या योजनेचा जो फायदा आहे तो आम्हाला घ्यायचा आहे, मग आम्ही वेबसाईट कोणती त्याची, कुठं चेक करायचंय, फॉर्म कुठं भरायचा आहे? तर लक्षात घ्या, ही वेबसाईट आहे बघा. कोणती वेबसाईट आहे? HTTPS या ठिकाणी कोलन दिलेलं आहे बघा, कोलन. तुम्हाला या ठिकाणी बॅकवर्ड स्लॅश दिलेले आहे, रोजगार.महा या ठिकाणी बघा, महा स्वयं.गव्हर्नमेंट.इन किंवा तुम्हाला या ठिकाणी तुम्ही याचा फोटो काढून घ्या. या ठिकाणी जशाल तसं तुम्ही मोबाईलवर सर्च करा आणि तुम्हाला या ठिकाणी अकाउंट काय म्हणते, गुगलवर गेल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज ओपन झालेलं दिसेल बघा. अशा स्वरूपाचं पेज आहे. या पेजवर तुम्हाला जायचं आहे. तर हे तुम्हाला या ठिकाणी पेज आहे आणि या ठिकाणी पेजवर जाऊन तुम्हाला तुमचा फॉर्म भरायचा आहे. आता फॉर्म कसा भरायचा आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्हाला याच्याबद्दल माहिती पाहिजे का? कमेंट बॉक्समध्ये सांगा की सर आम्हाला फॉर्म कसं भरायचा आहे, बँक अकाउंट डीबीटी कसं करायचंय, आम्हाला पात्र आहेत का नाही, ते कोणतं डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहे, त्या सगळ्याबद्दल तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये माहिती देणार आहे. तर तुम्हाला पण योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारायचे. आणि लाडक्या भावांनो, तुमच्यासाठी खूप छान छान व्हिडिओ माहिती मी देत आहे. चॅनलवर जर नवीन असाल तुम्ही तर सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांना मैत्रिणींना नक्की शेअर करा. चला आज आपण इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जेवढे जास्त तुम्ही कमेंट्स करताल तेवढे जास्त तुम्हाला मी उत्तरं देणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.